तिथं तो बंद करू. तरी अजून वरती का नाही. बस. इथं कसं रोग नक्की असं. काल आपण बोर्ड पुसून टाकायचं आहे काय चालू आहे का पण? हो चालू आहे. काल आपण कॉस्टिंगमध्ये पेपर 3 मध्ये कॉस्टिंगमध्ये आपण काय बघितलं? टू फाइंड आउट कॉस्ट. बरोबर आहे ना? फाइंड आउट कॉस्ट. कॉस्ट काढताना कोणकोणते घटक मुद्दे विचारात घ्यायचे आहेत. समजलं ना? चालू आहे ते. तर पहिली जी कॉस्ट आहे ती म्हणजे डायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट कॉस्ट मीन्स काय सांगितलं? दी टोटल अमाऊंट ऑफ, असं लिहायचं, दी टोटल अमाऊंट ऑफ डायरेक्ट मटेरियल प्लस दी टोटल अमाऊंट ऑफ डायरेक्ट लेबर प्लस दी टोटल अमाऊंट ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस बरोबर डायरेक्ट कॉस्ट. त्याच्यामध्ये पहिला घटक जो आहे डायरेक्ट मटेरियल मीन्स. डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय ते तुम्हाला मी पाठवलेले आहे, ते तुम्हाला ते व्यवस्थित बघा. डायरेक्ट मटेरियल जे आहे ते तुम्हाला डायरेक्ट मटेरियल इज द कॉस्ट ऑफ बेसिस ऑफ रॉ मटेरियल विच इज meaning of included in product manufacture. It is a major part of finished product. ते सांगितले those material will be actually engaged to the production is called as direct material. त्याच्यानंतर डायरेक्ट लेबर म्हणजे काय? डायरेक्ट लेबर म्हणजे जे उत्पादनासाठी प्रत्यक्ष मजूर काम करतात. those labor will be identified to the work manufacturing line or those labor will actually engage to the production is called as direct labor. सांगितलं ना हे तुम्ही परीक्षेत ते व्यवस्थित लिहा. तिसरा जो खर्च आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. दुसरी जी कॉस्ट आहे ती म्हणजे इनडायरेक्ट कॉस्ट. इनडायरेक्ट कॉस्ट मीन्स द टोटल अमाऊंट ऑफ काय काय टोटल अमाऊंट ऑफ काय रे? इनडायरेक्ट मटेरियल प्लस इनडायरेक्ट लेबर प्लस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इज कॉल्ड ॲज इनडायरेक्ट कॉस्ट. लक्षात घ्या, हे तुम्हाला मी परत परत सांगितलेलं आहे. त्यानंतर कॉस्ट मध्ये पहिली कॉस्ट काढली जाते ती म्हणजे प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट लक्षात घ्या. प्राइम कॉस्ट मीन्स इट इज ऑल्सो नोन ॲज इनडायरेक्ट कॉस्ट. इट इज ऑल्सो नोन ॲज डायरेक्ट कॉस्ट. प्राइम कॉस्ट म्हणजे काय? प्राइम कॉस्ट मीन्स द टोटल अमाऊंट ऑफ डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस इज कॉल्ड ॲज प्राइम कॉस्ट. इट इज ऑल्सो नोन ॲज डायरेक्ट कॉस्ट. किती सोपं आहे बघा. पाचवीच्या पोराला जर सांगितलं तरी ते आतापर्यंत लिहितील. दुसरी जी कॉस्ट आहे प्राइम कॉस्ट बरोबर काय आहे? डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस. शॉर्ट नोट्स मध्ये विचारलं जाईल किंवा जोड्या लावामध्ये विचारलं जाईल. प्राइम कॉस्ट बरोबर डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस जोडी लावायची. पण समजतं का? चालू आहे ना व्हिडिओ? त्याच्यानंतर बी. बी म्हणजे काय? दुसरी कोणती कॉस्ट काढतो? फॅक्टरी कॉस्ट काढतो. लक्षात घ्या, फॅक्टरी कॉस्ट म्हणजे काय? फॅक्टरी कॉस्ट मीन्स द टोटल अमाऊंट ऑफ प्राइम कॉस्ट. द टोटल अमाऊंट ऑफ प्राइम कॉस्ट शॉर्ट मध्ये लिहितो प्लस द टोटल अमाऊंट ऑफ काय? फॅक्टरी एक्सपेन्सेस. डायरेक्ट नाही, फॅक्टरी एक्सपेन्सेस बरोबर फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट मीन्स
बघा मी परत सांगतो. फॅक्टरी कॉस्ट मीन्स द टोटल अमाऊंट ऑफ डायरेक्ट प्राइम कॉस्ट किंवा डायरेक्ट कॉस्ट प्लस द टोटल अमाऊंट ऑफ ऑल फॅक्टरी एक्सपेन्सेस, वर्क एक्सपेन्सेस, त्याला नाव वेगवेगळे आहेत, इज कॉल्ड ॲज फॅक्टरी कॉस्ट. इट इज ऑल्सो नोन ॲज प्रोडक्शन कॉस्ट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, त्याला वेगवेगळे 5 नाव आहेत बघा. फॅक्टरी कॉस्ट इज ऑल्सो नोन ॲज वर्क कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, फॅक्टरी ऑन कॉस्ट. फॅक्टरी ऑन शब्द आहे, फॅक्टरी ऑन कॉस्ट, वर्क ऑन कॉस्ट, फॅक्टरी ऑन कॉस्ट म्हणजेच फॅक्टरी कॉस्ट. लक्षात आलं का? 5-7 नाव आहेत ते. इनडायरेक्ट. आता फॅक्टरी एक्सपेन्सेस, फॅक्टरी एक्सपेन्सेसची व्याख्या काय सांगितली मी? काय सांगितली सांगते कोणाला? फॅक्टरी एक्सपेन्सेस मीन दोज एक्सपेन्सेस इन रिलेशन ओनली फॅक्टरी डिपार्टमेंट इज कॉल्ड ॲज फॅक्टरी एक्सपेन्सेस. लक्षात घ्या. फॅक्टरी एक्सपेन्सेस जे आहे, फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणजे काय? फॅक्टरी एक्सपेन्सेस इज विच आर इज इन्कर्ड इन द फॅक्टरी अँड आर कन्सर्न विथ द रनिंग ऑफ फॅक्टरी बिझनेस. लक्षात घ्या. फॅक्टरीमधले जे बिझनेसमध्ये जे आहेत रनिंग, तुम्हाला नोट्स मी पाठवतो, या नोट्स बघा, चांगले नोट्स मी देतो. फॅक्टरी कॉस्ट म्हणजे काय? प्राइम कॉस्ट अधिक फॅक्टरी एक्सपेन्सेस यांची यादी. फॉर एक्झाम्पल फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणजे कोणतं? फॅक्टरी रेंट, फॅक्टरी लाइटिंग, फॅक्टरी हिटिंग, फॅक्टरी पॉवर वगैरे वगैरे जे खर्च जे आहेत ते सर्व फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये घेतले जातात. किती सांग? आता सी बरोबर तिसरी कोणती कॉस्ट काढतो? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. हे तुम्हाला आलंच पाहिजे. हे तुम्हाला सर्व कॉस्टिंग मध्ये, किंवा याला दुसरं नाव आहे ऑफिस कॉस्ट. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मीन्स किंवा ऑफिस कॉस्ट मीन्स द टोटल अमाऊंट ऑफ फॅक्टरी कॉस्ट. लक्षात घ्या. एफसी म्हणजे काय? फॅक्टरी कॉस्ट. द टोटल अमाऊंट ऑफ फॅक्टरी कॉस्ट प्लस द टोटल अमाऊंट ऑफ ऑफिस एक्सपेन्सेस. लक्षात घ्या. इज कॉल्ड ॲज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. फॅक्टरी कॉस्ट अधिक ऑफिस एक्सपेन्सेस म्हणजे कोणतं? ऑफिस रेंट, ऑफिस लाईटिंग, याच्यामध्ये 50 खर्च असतात, याच्यामध्ये 50 असतात, त्याची सगळ्यांची बेरीज करायची. लक्षात घ्या. आणि ही सर्व कॉस्ट काढताना एक स्टेटमेंट तयार केलं जातं, त्याला कॉस्ट स्टेटमेंट असे म्हणतात किंवा कॉस्ट शीट असं म्हणतात. पुढचा भाग आपला मी काय सांगतो ते समजतं का? तर समजतं? ओपन बोला ना, काय फरक पडतोय? मी का तुम्हाला खाऊन ना समजलं असेल तरच शिकवायला अर्थ आहे, ना तर काही फरक पडत नाही मला. बरोबर आहे की नाही? तुम्हाला एक कॉस्ट शीट जी आहे यावर्षी एवढं जरी समजलं तरी भरपूर आहे असं समजा. कॉस्ट शीट. लक्षात घ्या. तिसरी जी कॉस्ट आहे ती म्हणजे टोटल कॉस्ट. याच्यामध्ये थोडासा अजून कॉस्ट येतात, पण डायरेक्ट टोटल कॉस्ट म्हणजे the total amount of cost of production for goods sold असं नाव आहे त्याला. for goods sold. त्याच्यामध्ये एक क्लोजिंग स्टॉक येतो, ते आपण नंतर बघू. goods sold. the total amount of total cost बरोबर the total amount of cost of production for goods sold. याच्यामध्ये ऑफिस कॉस्ट मध्ये नंतर एक आयटम आहे क्लोजिंग स्टॉकचा, ते नंतर आपण बघू. ते काढल्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फॉर गुड्स सोल्ड येतं. किंवा द टोटल अमाऊंट ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजेच कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फॉर गुड्स सोल्ड प्लस द टोटल अमाऊंट ऑफ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस इज कॉल्ड ॲज टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट मीन्स the total amount of office cost किंवा cost of production for goods sold plus the total amount of all selling and distribution expenses is called as total cost. समजलं? is called as total cost.
आणि शेवटचा ई बरोबर सेल्स प्राइस बरोबर टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट अधिक नफा किंवा मायनस लॉस इज कॉल्ड ॲज सेलिंग प्राइस ऑफ द प्रॉडक्ट. अशा पद्धतीने वस्तूची किंमत काढताना या पद्धतीने जायचं आहे. लक्षात घ्या, TY-BCOMचा टॉपिक आहे हा 15वीचा, म्हणून तुम्हाला सोपं करून सांगितलेलं आहे. कॉस्टिंगची भाषेपेक्षा सोपं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय फॅक्टरी एक्सपेन्सेस एवढंच लिहायचं. दोज एक्सपेन्सेस इन रिलेशन ओनली फॅक्टरी डिपार्टमेंट इज कॉल्ड ॲज फॅक्टरी एक्सपेन्सेस. It is also known as work expenses, manufacturing expenses, process expenses, production expenses. For example, factory rent, factory lighting, factory heating, factory power, repairs of factory building, repairs of factory plant and machinery. लक्षात घ्या, असे जे खर्च आहेत ते खर्च म्हणजे फॅक्टरी एक्सपेन्सेस. लक्षात. ऑफिस एक्सपेन्सेस, दोज एक्सपेन्सेस इन रिलेशन ओनली ऑफिस डिपार्टमेंट is called as office expenses. For example, office lighting, office rent, office fitting, नंतर canteen office manager salary, नंतर audit fees, printing and stationery, telephone bill, mobile charges, हे सर्व जे खर्च जे आहे उदाहरण is called as office expenses. फॉर एक्झाम्पल द्यायचे, प्रत्येकाचं उदाहरण द्यायचं. सेलिंग एक्सपेन्सेस, दोज एक्सपेन्सेस इन रिलेशन ओनली सेलिंग डिपार्टमेंट is called as selling and distribution expenses. For example, carriage outward, carriage outward, advertisement expenses, showroom expenses, delivery van expenses. असे जे खर्च जे आहे म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे, लॉजिंग अँड बोर्डिंगचा खर्च असेल, फ्री सॅम्पल असेल, सॅम्पल देतात की नाही घरोघरी, डिस्ट्रीब्युशन पॅकिंग चार्जेस असेल, पॅकिंग करतो मटेरियल कच्चा माल, पॅकिंग, ते खर्च जे आहेत ते सर्व सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटमध्ये येतात. ते म्हणजे सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण जी कॉस्ट जी आहे ती कॉस्ट अशा पद्धतीने काढली जाते. बघा, शंका असेल तर विचारा. प्राईम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि टोटल कॉस्ट हे आपण आज बघितलेलं आहे. लक्षात घ्या. इथपर्यंत समजलं. आता परत घेणार नाही. समजलं. आता पहिली जी आहे ती म्हणजे प्राईम कॉस्ट. कोणती? प्राईम कॉस्ट. आता प्राईम कॉस्ट मधला पहिला जो घटक होता आहे डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट, टू फाइंड आउट डायरेक्ट मटेरियलची कॉस्ट. डायरेक्ट मटेरियल कॉस्ट कशी काढायची? प्राईम कॉस्ट म्हणजे काय रे? सांग शेवटचा बेंच. प्राईम कॉस्ट, व्हॉट इज मीन बाय प्राईम कॉस्ट? मी बघा व्हॉट्सअपवर या नोट्स पाठवेल. आता कदाचित तास होतील नाही होतील, तर हे सर्व जे आहे शॉर्ट नोट्स मी व्हॉट इज मीन बाय कॉस्टिंग, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ऑब्जेक्ट्स आणि हे सर्व फॅक्टरी यादी पाठवून देतो व्हॉट्सअपवर. चालेल ना? तर ती तुम्ही लिहून घ्या किंवा व्हॉट्सअपवरून झेरॉक्स करा तरी मला चालेल. फक्त तुम्ही ते बघा, वही केलीच पाहिजे असं नाही. नोट्स तुम्ही झेरॉक्स करून काढू शकतात आणि स्टॅपलर टॉपिक वाईज करू शकतात. सांग रे, मी काय विचारलं? व्हॉट इज मीन बाय प्राईम कॉस्ट? त्याच्या शेजारी प्राईम कॉस्ट म्हणजे काय? उभा राहा. त्याच्या पुढे प्राईम कॉस्ट, त्याच्या पुढे बोलला काय घाबरतो? बोल, चुकीचे काय बोला. त्याच्या पुढे सांगा सांगा. त्याच्या पुढे वेळ घ्या पाहिजे तर. त्याच्या पुढे प्राईम कॉस्ट. आपले काय प्राईम कॉस्ट म्हणजे काय? त्याच्या पुढे त्याच्या पुढे बोटाने सांग. हां, बरोबर आहे. बघा, त्याने बरोबर सांगितलं. प्राईम कॉस्ट म्हणजे डायरेक्ट मटेरियल अधिक डायरेक्ट लेबर अधिक डायरेक्ट एक्सपेन्सेस बरोबर प्राईम. किती सोपं आहे रे. 50,000 वेळा मी सांगितलं. एवढा वेळ जर मी दुसऱ्या टॉपिकला दिला आतापर्यंत पार झाला असं पुढे.
प्राइम कॉस्ट म्हणजे काय? डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय? डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय? हा टेबल बनवलेला आहे, त्याचं डायरेक्ट मटेरियल कोणतं आहे? काय? हा टेबल बनवला, बरोबर आहे की नाही? मग याच्यामध्ये डायरेक्ट मटेरियल कोणतं आहे? लाकूड हे डायरेक्ट मटेरियल आहे. लक्षात ते सांगता येत नाही लहानसा. साखर कारखाना आहे, डायरेक्ट मटेरियल काय येणार? ऊस येणार. लक्षात घ्या. कापड गिरणी आहे, डायरेक्ट मटेरियल काय येणार? कापूस येणार. लक्षात घ्या. रिलायन्स आहे, थर्मल पॉवर आहे, डायरेक्ट मटेरियल काय आहे? कोळसा. लक्षात घ्या. कॅप्सूल कंपनी आहे, डायरेक्ट मटेरियल काय आहे? जिलेटिन्स. लक्षात घ्या. असं जे आहे, हा खडू तयार केला, डायरेक्ट मटेरियल काय आहे? लगदा. बरोबर आहे की नाही? कागद तयार केला, त्याला लगदा लागणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे डायरेक्ट मटेरियल शिवाय तुम्ही उत्पादन चालू करू शकत नाही. द मेजर पार्ट ऑफ डायरेक्ट मटेरियल इज द मेजर पार्ट ऑफ फिनिश प्रॉडक्ट. लक्षात घ्या. पक्का माल जो आहे, कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्यासाठी जो कच्चा माल वापरला जातो त्याचा समावेश डायरेक्ट मटेरियलमध्ये होतो. लक्षात घ्या. प्राइम कॉस्ट मधला पहिला घटक डायरेक्ट मटेरियल. दुसरा कोणता आहे? डायरेक्ट लेबर. म्हणजे काय? तू सांग. बसून घ्या पाहिजे तर. तुम्ही लक्ष देत दगडासारखे बसता रे. मग डायरेक्ट लेबर म्हणजे काय? हा टेबल जो तयार करतो आहे, ह्या टेबल तयार करण्यासाठी जो प्रोडक्शन मध्ये जो भाग घेतो, जे उत्पादनामध्ये सक्रिय भाग घेतात, those labor will be actually engaged to the production is called as direct labor. जाऊ दे, आता काय सांगत नाही, तेच पांचटपणा होतो. मला लक्षात घ्या. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय ते पण सांगितलं. डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय सांगितलं. आता डायरेक्ट कॉस्ट म्हणजे पण सांगितलं आणि इनडायरेक्ट कॉस्ट पण सांगितलेलं आहे. आता मटेरियलची किंमत कशी काढायची लक्षात घ्या. टू फाइंड आउट मटेरियल कॉस्ट. मटेरियल कॉस्ट जी आहे कोणती? डायरेक्ट मटेरियल. लक्षात घ्या. प्राइम कॉस्ट मधला जो पहिला घटक जो आहे तो म्हणजे डायरेक्ट मटेरियल, आणि त्या मटेरियलची किंमत काढायची आहे. प्रत्येक प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी कॉस्ट प्लस ऑफिस कॉस्ट प्लस टोटल कॉस्ट प्लस सेल्स प्राइस इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणजे ते सर्व एकत्र करून जे स्टेटमेंट तयार केलं जातं त्याला कॉस्ट स्टेटमेंट असे म्हणतात. ते पुढचा भाग आहे. त्या फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅट प्रमाणे आपल्याला कॉस्ट शीट तयार करायचं आहे. वस्तूची किंमत काढताना पहिला घटक कोणता घेतो आपण? प्राइम कॉस्ट घेतो. आणि ह्या प्राइम कॉस्ट मध्ये किती घटक येतात? 3 घटक येतात. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. आपण 6व्या पिरियडला परत घेऊ. काय तुम्ही लक्ष देत नाही, घरी काहीच बघत नाही. मास्क लावत जा रे.